की तिन्ही पक्षाची मतं एकत्रित येतील समोरच्या, म्हणजे तुतारी गट, दुसरा तो उबाठा गट आणि काँग्रेस ह्याच्यामध्ये. आत्ता या क्षणाला तिन्ही पक्षांना जिथे उमेदवार मिळायची वानवा आहे त्या ठिकाणी एक मिनिट ताई माझं पूर्ण होऊ द्या. अहो ताई माझं पूर्ण होऊ द्या. माझ्यानंतर अहो बघतो ना मी, म्हणून तुम्ही इतर पक्षातले लोक आपल्या पक्षामध्ये घेत आहेत. ताई अहो ताई मध्ये बोलल्याने तुमचं खरं होतं का ताई? माझं पूर्ण होऊ द्या. जागतिक पक्ष असून सुद्धा जागतिक पक्ष उमेदवार सांभाळता येत नाही, खासदार सांभाळता येत नाही, आमदार सांभाळता येत नाही, सगळे गेले सोडून. कोण राहिलं मला सांगा? तुतारी शिवाय तुतारी वाजवायला माणूस राहिला का? पूर्ण होऊ द्या. तुतारी वाजवायला माणूस राहिला का ताई? अहो ताई तुतारी तोच मांडताय तुम्ही. ताई तुमचा मुद्दा मांडलाय, ताई मुद्दा मांडलाय. हा तुमचं बोलणं पूर्ण करा पटकन. त्यामुळे 42% जो मत असं आहे की मला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे जे आमच्या सोबत आले हे एक नॅचरल युती, ही मतं दरवर्षी ट्रान्सफर होताना बघतोय आपण. त्यामुळे ही मतं 100% कॉन्ट्राडिक्टरी बोलताय की बिलकुल नाही बोलत. एक मिनिट नाही दाव्याने सांगताय मी सांगतो ना नॅचरली एकत्र होतील असा मुद्दा. त्याचं लॉजिक तर मला सांगू द्या, त्याचं लॉजिक तर सांगू द्या, मला पूर्ण तर करू द्या. तिसऱ्या वाक्याला पुन्हा आपल्या कविताताई जागा झाल्या. पण मुळामध्ये असं आहे की मी तुम्हाला तेच सांगतोय, 3 पक्षांना मुळात जिथे उमेदवार मिळायची वानवा आहे तिथून ही सुरुवात होते, पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की ही भाजप शिवसेनेची ही अलायन्स ही गेले अनेक वर्षाची नॅचरल अलायन्स आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या मतदाराला एकत्रित मतदान करायची सवय. एक मिनिट त्यावर येतो ना मी. काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस राष्ट्रवादी अलायन्स होती त्याच्यामध्ये, पण शिवसेनेसोबतची अलायन्स उद्धव ठाकरेंच्या मतदाराला सुद्धा आवडली नाही. हे वारंवार तुमच्या सुद्धा मागच्या सर्व्हेमध्ये दिसून आलंय. हे मी सांगत नाही, मागचे तुमचे सर्व्हे तुम्ही काय विशिष्ट केले होते. बरोबर आवडली आहे असं तुमचे सर्व्हे सांगतात का राष्ट्रवादी काँग्रेसची? एक मिनिट, राष्ट्रवादी आलोच नाहीये मी. आता फक्त भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी याच्याबद्दल बोलतो. त्यामुळे मी येतो ना त्या पुढच्या मुद्द्यावरती. त्यामुळे मुळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एक वेळ समजू शकतो आणि भाजप आणि शिवसेना ही नॅचरल अलायन्स आहेत. तिसरं असं आहे की राष्ट्रवादी यासोबत आमच्यासोबत जे आलं. वाक्य रिपीट करा तुमचं. कुठली नॅचरल अलायन्स आहे? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकत्र आहेत, नॅचरल अलायन्स आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आता त्या ठिकाणी आमच्या सोबत आलं. मुळामध्ये या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने ही भूमिका वारंवार मांडली की राष्ट्रवादी आमच्या सोबत आलं आणि मुळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मला पंतप्रधान पुन्हा एकदा विकासासाठी ते सोबत आमच्या सोबत येत आहेत आणि ते पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी जर जे आमच्या सोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, त्यांना आमच्या सोबत घेऊ. हा मुद्दा. या क्षणाला भारतीय जनता पार्टी असो, मतदार असो, या मतदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ते मतदान करणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक लोकसभेतला उमेदवार हा मोदींचा प्रतिनिधी आहे, जो महायुतीचा उमेदवार आहे. त्यामुळे त्याला 100% मी लॉजिकसह बोलतोय आणि हे घडलेलं आहे आणि कधी पुन्हा घडू पाहाल तुम्ही. त्यामुळे तो उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असो, तो शिवसेनेचा असो, माझं पूर्ण तुम्ही निवांत बोला, माझा काही आक्षेप नाही. आणि तिसरा राष्ट्रवादीचा असो. त्याच्यामुळे त्या तिघा कोणाचा असला तरी तो विकासासाठी मतदान करतोय, मोदीजींसाठी मतदान करतोय. त्यामुळे ही मतं येतील. आमचा आणखीन एक शेवटचा मुद्दा म्हणतो थांबतो. मुळात भारतीय जनता पार्टीने गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये मग प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील आणि देवेंद्रजी असतील यांनी 51% आम्ही लढाई आता सुरू केली. उमेदवार कुणी असो त्या ठिकाणी 51% मतं आम्हाला मिळाली पाहिजे प्रत्येक बूथवरती. हा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्या आधारावर मी सांगतोय की या जो 45+चा दावा आहे तो खरा होताना दिसेल. हे इतकं भारी आहे ना तुम्ही सांगताय प्रश्नच नाही. पंतप्रधानांचा चेहरा समोर ठेवून तीनही पक्ष आम्हाला म्हणजे ज्या पंतप्रधानांनी ज्या पक्षाला करप्ट पार्टी म्हटलं, पक्ष तुमच्या सोबत आला तेच आता पंतप्रधानांना आमची युती होते आणि त्या युतीला एकत्रितपणे लोक मतं देतील असं तुम्ही ठामपणे सांगताय. पण दुसरीकडे त्यांच्या युतीला मात्र कोणी ते एकत्र येऊच शकत नाहीत, उमेदवार मिळत नाहीत, तुमचा दावा आहे. नाही तुम्ही म्हटलं तेवढंच सांगते, त्याचं फक्त कॉन्ट्रडिक्शन घेते. सर मी 20 सेकंदांमध्ये परत येतो, छोटासा ब्रेक घेऊन. पाहत राहा एबीपी माझा. न्यू कार, वाह. इन्शुरन्स घेतला? ऑफकोर्स. ॲक्को ॲक्कोवर आहे.